भंडारा जिले में आज किसानों का गुस्सा फूट पड़ा है। सरकार ने धान उत्पादक किसानों के लिए प्रति हेक्टेयर 20,000 रुपये बोनस की घोषणा तो कर दी, लेकिन अब तक सैकड़ों किसानों के खातों में यह राशि नहीं पहुंची है। इसी के विरोध में आज सैकड़ों किसानों ने जिलाधिकारी कार्यालय पर जोरदार प्रदर्शन किया। किसानों ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए प्रशासन को चेतावनी दी है कि अगर अगले 7 दिनों में बोनस की बकाया राशि नहीं दी गई तो वे जिलाधिकारी कार्यालय के सामने सामूहिक आत्मदाह करेंगे। किसानों का कहना है कि जब सरकार ने बोनस की घोषणा कर दी तो फिर पैसे कहां अटक गए। किसानों ने मांग की है कि सरकार तुरंत दखल देकर सभी किसानों के खातों में बोनस की राशि जमा करे। मागील पावसाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जो धान आहे जिल्हा मार्केटिंग कंपनीला विकत दिलेला आहे, धानाचे पैसे आलेले आहेत, पण धानाचा बोनस जो आहे हेक्टरी 20,000 रुपये तो मागील 6 ते 8 महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे। शेतकरी जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे येऊ चक्रा मारून राहिले आहेत, परंतु त्यांना तारखीवर तारीख देण्यात येत आहे। आज मला एक सांगा, महाराष्ट्र सरकारने सांगायला पाहिजे की खरोखरच शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट कोसळलेला आहे आणि स्वतःच्या भाकरी बांधून शेतकरी पणन कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि चक्रा मारत असताना सुद्धा तेथील कर्मचारी आज या उद्या या परवा या अशा भूलथापा देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। त्यामुळे आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब येत्या 7 दिवसामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नसेल तर येणाऱ्या सोमवारी आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करू। ह्या सूचनेचा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं आहे। त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांकडे तात्काळ येत्या 7 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकरी ज्यांना पावसाळी धानाचा बोनस मिळालेला नाही आहे ते असे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या सोमवारी आत्मदहन करतील। भंडारा में किसानों के इस आंदोलन से प्रशासन के सामने बड़ी चुनौती खड़ी हो गई है। अब देखना यह होगा कि सरकार किसानों की मांगों पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।